शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी भाजपावर घणाघात, ईव्हीएम, नीट आणि महायुतीवर विरोधकांचा हल्लाबोल. रायगडमध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भव्य कार्यक्रमात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली गेली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार आणि शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रॅली, ध्वजारोहण आणि जाहीर सभा पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर पद्मश्री पुरस्कार विजेते तातावादक भिकल्या दिंडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभेत हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर टीकेची टोप टाकली. आमदार रोहित पवार यांनी अभिजित दिपके महायुतीच्या विचारांशी सहमत होणार नसल्याचं सांगत पैशाच्या जोरावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. यावेळी युवकांनी ईव्हीएम ऐवजी पुन्हा बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली. तर शेतकरी कामगार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सौम्या कोरडे यांनी नीट आंदोलनातील 800हून अधिक गुन्ह्यांचा उल्लेख करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकूणच शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन हा केवळ उत्सव न ठरता सत्ताधाऱ्यांवरती त्यांच्या विरोधात राजकीय शक्ती प्रदर्शन ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं. TV7 मराठीसाठी सत्यप्रसाद आडव. नाही, आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून ती रणनीती नाहीये. पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ईव्हीएम बद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारलाय की आता ईव्हीएम बद्दल आपलं मत काय, आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलंय ईव्हीएम हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं. जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं, तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी आहे. आम्ही तुम्ही कोण आलात आम्हाला माफ करायला, हा पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे तुम्ही माफी मागितली पाहिजे, तुम्ही अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे, तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. 100% या गोष्टीचा निषेध करते, निंदा करते की ते काही तुमच्यावर वल्गर कमेंट झाल्या, काही तुमच्यावर कौटुंबिक कमेंट झाल्या, त्या कोणावरही झाल्या नाही पाहिजे, ना तुमच्यावर ना देशाच्या कुठल्याही नागरिकावर. कारण की पंतप्रधान होण्याच्या आधी तुम्ही सर्वप्रथम या देशाचे एक नागरिक आहात. ते नक्की त्याचा विरोध करते आणि त्या लोकांवर तुम्ही योग्य ती कारवाई करा. पण तुम्ही कोणाला माफी देणार आहे आणि हे करणार आहे? तुम्ही स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणता, गॉड सारखं पोर्ट्रे करता. ही पिढी एवढी मूर्ख नाहीये. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही अकाउंटेबल होतात. म्हणजे असं नाही की पूर्वी आंदोलनं झाली नाही. आम्ही सुद्धा आदिवासींच्या मार्च मध्ये चाललो तेव्हा पोलीस सोबत चालायचे, आम्ही सोबत बकरी सुकट चाललेले, तुम्हीच व्हिडिओ दाखवलेले. किती वेळा आम्ही आणि पोलीस सांगायचे बाबा ट्रॅफिक आला तर बाजूला जा. पण ही कोणती पद्धत झाली? काय केलं असतं त्या विद्यार्थ्यांनी? त्या विद्यार्थ्यांनी फक्त संसदेपर्यंत चालले असते ना. अँटी सोशल एलिमेंट आणि दगड कंट्रोल करण्याची जबाबदारी तुमची होती. आता प्रधानमंत्र्यांचं काय झालं माहितीये, भरपूर PR एजन्सीज लावल्या असतील. या PRचा खर्च आपल्याच टॅक्सच्या पैशातनं चालू असेल आणि नाव ही ट्राइंग टू हार्ड बेसिकली टू कव्हर अप आणि लुक गुड. जसं पूर्वी हिंदू मुस्लिम करून मतं मागितली, आता जनरेशन डिवाइड करून मतं मागण्याचा प्रयत्न. पण या काही आहे, मी पुढच्या पिढीची आहे, जनजी मध्ये नाहीये, मी जनजी मध्ये नाहीये. पण मी सांगते आमच्यासारख्या आयांना सुद्धा सतत कळतं की तिथे 16 आणि 17 वर्षाच्या पोरांना तुम्ही मारत होते, 12 वर्षाच्या पोरींचे तुम्ही ड्रेस काढत होते. तुमची जबाबदारी नव्हती? तिथे समोर दिल्लीत तुम्ही बसलेले होते. तुम्हाला मला विनंती करायची आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही व्हिडिओ बनवू नका. तुम्ही पार्लमेंट मध्ये जाऊन उत्तर द्या, चर्चा करा, सोल्युशन शोधा. 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो. आपले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, स्वतःच्या खर्चानं स्वतःप्रमाणे. आणि तिथल्या ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था तिथल्या तालुक्याचं युनिट आमचं करणार. आज अलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था हालापूर युनिटने केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे. दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर
हे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं. प्रत्येक राज्याचा तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने ज्याप्रमाणे केंद्र सरकारच्या दृष्टीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम त्या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं. त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केला. त्या आज प्रत्येक तुमच्या घराचं लाईट बिल किती येत होतं? लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करतो. हे लावण्याचे काम चालू आहे. 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची. स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे. कारण स्मार्ट मीटर लावल्यापासून ही सर्वांनी काही वीज चोरलेली नाहीये. हे सगळे आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे. तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारता. त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला आणि या ठिकाणी दुसरी एक गोष्ट की जे काँग्रेसच्या अध्यक्षांनी आहे ते सांगितलं आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी जे आश्वासित केलं शेका पक्षाला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि इंडिया आघाडी अबाधित राहील. नुसती इंडिया आघाडी नाही तर सर्व इंडियाचे घटक पक्ष जे आहेत ते आमच्यासारखे छोटे पक्ष आहेत ते पण आम्ही त्यांना न्याय देऊ. आम्ही थोडा त्याग करू पण तुम्हाला ज्या तुमचा वाटा जास्त ठेवू ही पण भूमिका त्यांनी आज मांडल्याबद्दल एक वेगळा उत्साह आज या ठिकाणी शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो. युवती कार्यकर्त्याला दिला त्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये भाग घेतला दोघींनी. पण साम्या सरोज होती आणि तिला पोलिसांनी जेलबंद ठेवलं तिच्या घरामध्ये. साम्या कोरडेला जेलबंद करून ठेवलं होतं. 3 दिवस सतत पोलिसांचा गराडा होता आणि त्या पद्धतीचं काम केलं आणि अभ्यास हो आणि तिने जो आमचं तत्वज्ञान आहे बहुजनांचं राजकारण आहे शाहू फुले आंबेडकर आणि मार्क्स लेनिन त्याच्यावर परिपूर्ण अभ्यास झालेली पहिली एक शेका पक्षाची तरुण कार्यकर्ती झालेली आहे म्हणून तिला तो आम्ही मान दिलेला.